कोंडेश्वर टेम्पल आणि वॉटरफॉल बदलापूर. मुंबईहून जवळ आणि प्राचीन असं शिव मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. दोन्ही बाजूला दाट जंगल आणि मध्ये बसलेले हे प्राचीन शिव मंदिर. प्रवासादरम्यान लागतो हा भोज डॅमचा सुंदर असा नजारा आणि त्याचबरोबर हा सुंदर असा वॉटर पॉइंट. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि हिरव्या रानातून मार्ग काढत आपण पोहोचतो कोंडेश्वर मंदिराला. या मंदिराची खास बात अशी आहे की खडकाला न तोडता त्यावर मंदिराची स्थापना केली आहे. त्याच खडकामध्ये एक गुफा आहे जिथे शिवलिंग स्थापित केले आहे. या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळतो सुंदर असा वॉटरफॉल आणि काही गुफा. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला धनंजय आणि आपण बघत आहात आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रियांजय. चला तर या सुंदर व्हिडिओची सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण पोचलोत कात्रपला. हा वांगणी कर्जत मार्ग आहे. इथून सरळ गेलोत की आपल्याला उजवीकडे खरवई गाव लागते. खरवई गावातून उजवीकडील रोड थेट कोंडेश्वरला जाऊन भेटतो. कोंडेश्वर टेम्पल बदलापूर स्टेशनहून 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला बदलापूरहून ऑटोही मिळते. प्रवासादरम्यान सुंदर अशी हिरवीगार झाडे लागतात. मी हा प्रवास माझ्या कुटुंबासह करण्याचा ठरवला. तर कोंडेश्वर जाण्या अगोदर एक ब्रिज लागतो. हा तुम्हाला दिसतच असेल. त्याच्या ठीक समोर एक छोटासा बांध बनवला आहे ज्यामुळे खूप सुंदरतेने इथे पाणी वाहते. तर चला निघूया आपण पुढच्या प्रवासाला. प्रवास करत असताना आपल्याला एक भुजगाव लागते जे सुंदर आणि स्वच्छताप्रिय आहे हे दर्शवून देते. भुजगावमधून तुम्ही पुढे डावीकडे जाल तर तुम्हाला धनगर वॉटरफॉल दिसेल. त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर मित्रांनो, हा आला आहे भुजगाव कोंडेश्वर मंडळाचा बोर्ड. तर आपण जाणार आहोत सरळ जिथून दिसेल आपल्याला भोज डॅमचा सुंदर नजारा. हे कोंडेश्वरला जाताना दुसरा ब्रिज लागतो. त्या लगतच तुम्हाला हा भोज डॅम लागतो. तर चला या ब्युटिफुल व्ह्यूला एन्जॉय करून पुढे प्रस्थान करूया कोंडेश्वर टेम्पलकडे. नदी डोंगरांचा सुंदर असा नजारा बघून मन जणू काही भरूनच आलं. There's a song in my soul, and I feel it stirring in me. This I know for sure, that your love is like a flood, and your mercy never.
कोंडेश्वर पोहोचण्याच्या आधी उजवीकडे एक सुंदर असा स्पॉट आहे, जिथून सुंदर असा डोंगराचा व्ह्यू भेटतो, जो हिरवळीने भरलेला आहे. आणि समोर आहे कोंडेश्वर लेकचं पाणी, जे पुढे जाऊन भोज डॅमला भेटते. आणि हे पाणी कोंडेश्वर वॉटरफॉल मधून येते. All of your goodness is like a मित्रांनो, येताना जमेल तर आपली प्रायव्हेट व्हेकलच घेऊन या, कारण इथे निसर्गाचं सौंदर्य इतकं छान आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी थांबायचंच मन करेल. नुकतीच पावसाची रिमझिम सुरू असताना आम्ही पोचलो मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. आपण आपली प्रायव्हेट व्हेकल मंदिराच्या एंट्रन्सपर्यंत आणू शकता, कारण पार्किंगला इथे मुबलक अशी जागा आहे. मंदिराच्या दिशेने जाताना असे फारसे तुम्हाला छोटे मोठे वॉटरफॉल बघायला मिळतील. விட்டு சிக்கி தவிக்குது மாலை சந்தம் மஞ்சள சந்தம் மாத்து அடிக்கு மங்கள சந்தம் ஓல சந்தம் ஒதுக்கு சந்தம் ஓங்கி தட்டிக்கும் புத்திக சந்தம் மாலை मजा मस्ती करत करत आणि निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही मंदिराच्या एंट्रन्सला पोचलो. इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला चहा नाश्त्यासाठी उत्तम अशी सोय आहे. त्याचबरोबर देवाला लागणारी फुले व इत्यादी सामग्री यांची दुकाने तुम्हाला बघायला मिळतील. इथे बघू शकता तुम्ही कोंडेश्वर वॉटरफॉलचं पाणी किती क्लिअर आहे आणि त्याच समोर आहे वॉटरफॉल. तर चला पहिल्यांदा करूया प्राचीन गुफेमध्ये वसलेले शिवलिंगाचे दर्शन. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात हे मंदिर प्राचीन गुफेवर बांधण्यात आले आहे. मूर्त्यांच्या नीट मागे पाहाल तर तुम्हाला दगड आढळून येतील. आणि इथून उजवीकडे गुफेमध्ये जायचा मार्ग, जिथे शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घेता येईल. जसं की तुम्ही बघू शकता, दगडामध्ये एक छोटी गुफा बनवली आहे.
आणि आम्ही आलो आहोत बाहेर. जसं तुम्ही बघू शकता मंदिराच्या मागच्या बाजूला इथे दुसरा वॉटरफॉल आहे. तुम्ही बघू शकता इथे प्रोटेक्शनसाठी काही बॅरिकेड लावण्यात आले आहेत, कारण बरेचसे जीवघेणे प्रकार इथे घडलेले आहेत. पाऊस कमी असेल तेव्हा आत जाण्यास परवानगी आहे, अदरवाईज इथे पोलिसांचा कडा बंदोबस्त लागतो. कुटुंबाच्या सर्व सभासदांनी वॉटरफॉलचा मनसोक्त असा आनंद घेतला, मजा केली, मस्ती केली आणि मग काय आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्स करून आम्हाला कळवा. आवडला असल्यास शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गाइस मजा आया? हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे.